नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मार्डी या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत ते अंकुश बंडू नारनवर आहेत. प्राथमिक शिक्षक म्हणून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांच्यासोबत आहेत त्यांच्या पत्नी आहेत ते बायडाबाई आहेत. गुरुजींना सर्वजण आबा म्हणतात. आबांचा 75वा वाढदिवस 1 जून 2026 रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहेत. एका सामान्य कुटुंबात गुरुजींचा जन्म झाला आणि खरं तर अनेक संकटावर मात करत गुरुजी सेवानिवृत्त झालेले आहेत. एक प्राथमिक शिक्षक म्हणून गुरुजींचा खरं तर हा जीवनातील सर्वांनाच एक प्रेरणादायक प्रवास आहे. गुरुजींनी हा प्रवास कसा केला या संदर्भात आज आपण त्यांच्याशी मनमोकळे मनाने गप्पा मारणार आहात. नमस्कार गुरुजी. नमस्कार. खरं तर आज तुमच्याशी जी गप्पा मारणार आहोत ते खरं तर आबा या नात्यातून आज आपल्याशी तुमच्याशी गप्पा मारणार आहात. होय. आबा, तुमच्याशी पहिलाच तुमच्यासाठी प्रश्न आहे की तुमचे वडील हा. काय करत होते? म्हणजे शेती? नाही, मेंढ्या राखत होते. मेंढ्या राखत होते. बर. तुम्हाला भाऊ किती? भाऊ मला नाही, मी एकटाच आहे. मी एकटाच आहे. आणि बहिणी 2 आहेत. काय नाव आहे ते त्यांचे? त्यांची एकीचं नाव थोरली जाय भामाबाई जगन्नाथ शिंगाडे, वरकुटे मुसवड त्यांचं गाव तिथे दिलेले आहे. बर. आणि दुसरी आहे कोमाबाई एकनाथ कोकरे, बर. कोकरेवाडी, वडगाव शेजारची कोकरेवाडी. कोकरे तिथे दिलेले आहे. तिथे दिली. आबा एक सांगा, तुमचं प्राथमिक शिक्षण कुठे झालं? मग प्राथमिक शिक्षण माझं इथं झालं वाडीखोरा 4थी पर्यंत. 4थी पर्यंत. आणि हो. 4थी पासून पुढे आम्ही चालत मराठीला जात होतो. बर. तिथं किती पर्यंत झालं? तिथे झाली 7वी पर्यंत. बर. 7वी पर्यंत झालं. आणि 7वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर मग डीएड त्यावेळेला? डीएड नाही, डीएड त्यावेळेला नव्हतं डीएड. म्हणजे नंतर केलं मी 11वी जुनी 11वी. हा. जुन्या 11वीला डीएड होतं का त्यावेळेला? डीएड नव्हतं, 11वी झाल्यानंतर डीएडला गेलो. म्हणजे 11वी पूर्ण केली आणि नंतर मग डीएड केलं. डीएडला गेलं. हा. म्हणजे नोकरी पहिल्यांदा मिळाली तुम्हाला? हो. म्हणजे नाही, म्हणजे कसं झालं, हा. 8वी ते 7वी, आपलं 5वी ते 10वी, 5वी ते 11वी पर्यंत मराठीत केली. बरं. हा. आणि पुन्हा डीएडला मावलेला गेलो 2 वर्ष. 2 वर्ष डीएड केलं. डीएड केलं ते. आता एक सांगा, डीएड केल्यानंतर पहिल्यांदा नोकरी तुमची सुरुवात कुठे झाली? मग तुमच्या डंगरवाडीतच झाली. म्हणजे डंगरवाडी मोही. डंगर म्हणजे मोही गावच्या हद्दीत असल्या डंगरवाडीमध्ये नोकरीचा शुभारंभ झाला. 9/10/73 9/10/73 सुरुवातीची तारीख आहे. म्हणजे त्यावेळेला म्हणजे माझा नुकताच जन्म झालेला होता. आणि खरं तर तुमच्याच हाताखाली मला शिकायला मिळालं. तसा आज योगायोग आहे मानदेश भूषण परिवाराचा संपादक आणि गुरुंचा आज मुलाखतीचा विषय आलेला आहे. खरं तर प्रेक्षकांच्यासाठी दोघांचा संगम पाहाव्यास मिळालेला आहे. आबा एक सांगा, तुम्ही डीएड केलं. खरं तर ती कौटुंबिक परिस्थिती कशी होती? म्हणजे डीएड नाही, गरिबीची होती आमची. म्हणजे गरीब असं शेती, वडील मेंढपाळ होते. आई रोजगार करायची, रोजंदारी. आई रोजगार करायची. गुरुजी एक सांगा, बऱ्याच वेळेला हे होतं जे डीएड किंवा तुम्हाला शिक्षक व्हायचं होतं, म्हणजे तुम्ही त्या परिस्थितीनुसार शिक्षक झाले. पण अजून काय मनात होतं की आपण शिक्षक आहे, म्हणजे दुसरं काय ठरवलं होतं? नाही, काय नाही. माझं सुरुवातीपासून ध्येय होतं की आपण शिक्षक व्हायचं, मराठी शाळा. म्हणजे त्या काळातली पहिली नोकरी मिळत ती शिक्षकाची मिळत होती. हो. आणि मग डंगेरवाडीमधनं तुमची नोकरी नंतर बदली कुठे झाली? नंतर माझी बदली मोहीला झाली. मोहीला झाली. किती वर्ष? मोहीला मी 88 ते 2002 पर्यंत होतो. 88 ते 1988 ते 2002 पर्यंत. म्हणजे पहिल्यांदा डंगेरवाडीमध्ये लागले. डंगेरवाडीला 15 वर्ष काढली. 15 वर्ष. नंतर मोहीला बदली झाली 13.5 वर्ष काढली. 13.5 वर्ष. त्यानंतर कुठं बदली? त्यानंतर मग कदमवाडी राणंद ग्रामपंचायतीतली कदमवाडी. हा. तिथे एंडिंग म्हणजे तिथे शेवटच झाला आपला. म्हणजे सेवानिवृत्तच तिथं झाला. हा. 31/5/2009 ला माझी रिटायरमेंट झाली. तुम्ही आज मला 16 वर्ष झाली. 16 रिटायरमेंट होऊन 16 वर्ष. मग आबा एक सांगा, खरं तर आजही तुमच्या म्हणजे खरं तर तुम्ही भावनिक होता, डोळ्याला पाणी येत आहे. काय असा प्रसंग तुमच्या जीवनात घडले की ते आजही तुम्हाला ते हे घेऊन जातात? नाही, कसं ते काय वेळेला माझा ऍक्सिडेंट झाला 3 ठिकाणी. बरं. म्हणजे त्याच्यातनं पण ऍक्सिडेंट होऊन त्याच्यातनं पण म्हणजे नोकरी करत असताना ऍक्सिडेंट झाले का? नाही, नोकरी करीत असताना झालं एकदा. आणि गेल्या वर्षी ते एकदा झालं महिला, म्हणजे दिवीला दिवीला गेल्यानंतर.
गुरुजी खर तर तुमचा काळ असा होता की आता आम्ही बघितलेला आहे चालत जायचं, चालत हो नोकरीत चालत जायची, म्हणजे इकडून म्हणजे काय म्हणायचं एक प्रामाणिकपणे काम करत असताना चालत जाणं, परत अजून म्हणजे आता कुठं वाहनं आलेले आहेत. हो. एखाद्या वेळेला असं कधी घडलं का काय म्हणजे एखादं वेगळं म्हणणं आपण कसं म्हणतो बाबा एखाद्या वेळेला वेळेत गेलो आणि अधिकारी कोण आले हा हा असं कधी काय घडलं? नाही एकदा झालं होतं. हम्म. एकदा झालं तर एकदा मी असंच आपलं दुपारी थांबलो होतो. हम्म. त्यावेळेला साहेब आले आमचे वरचे विस्तार अधिकारी हम्म. आणि त्यांनी तुम्ही का जो इथं थांबलाय कशाला असं तसं म्हणजे थोडस विचारलं, माहिती भीती असे किरकोळ जरा. हा. मग त्याच्यानंतर ते समजावून सांगितल्यानंतर मग त्यांनी घेतलं समजावून की बाबा प्रसंग आहे. हा प्रसंग आला यांच्यावर, आता काहीतरी म्हणजे आजारी होते हा. म्हणून झोपले असतील असं हा, हा. थोडस बोललो मग ते त्या मला. काळातले थोडस दुपारच्या सुट्टीत जास्त. दुपारची सुट्टी. अजून एक सांगा बा, खर तर तुमची सासरवाडी कुठली? सासरवाडी ही काय इथलीच म्हणजे काळी वस्ती. सासरवाडी आणि हे म्हणजे एकच? हो एकच वाडीखोऱ्यातली सासरवाडी आणि माझं जन्म ठिकाण बी इथलं आमच्या नारनार वस्ती. नारनार असते हा म्हणजे संगम एक. आणि आम्ही दोघं एका शाळेत होतो बरं का. दोघं एका शाळेत. मग त्यांचं शिक्षण किती झालेलं आहे? 4थी पर्यंत झाले. चौथी झाली. चौथी झालेलं आहे. होय. मग तसं वाटत नाहीत म्हणजे तसं नाही. शिक्षण आम्हाला असं वाटायचं की गुरुजीच फक्त शिकलेले आहेत, गुरुजीच्या मंडळी शिकलेल्या नाहीत. नाही तुम्ही सांगितलं म्हणजे अहो आम्ही एका शाळेत होतो. इथं वाडीखोऱ्यात आम्ही 4थी पर्यंत एका शाळेत होतो. त्याचा सभापती होता का नाही कोणता ते? वाडाणी होती. बर. वाडाणी मग लग्न कसं झालं म्हणजे एकाच वर्गात होता एकाच नाही, कसा ते- प्रसंग आहे ते? ते लग्न झालं म्हणजे कसं त्यावेळेला माझं 1970 साली लग्न झालंय. 1910 पास झाले का झाले, कारण मी एकटाच होतो. आणि आई वडील म्हणले आपलं असू दे जवळच्या इथले आपल्याला आधार होईल. म्हणजे लग्नाच्या लग्नानंतर परत शिकलो मी डीएड. अगोदर लग्न झालं, हो नंतर 11वीच्या वर्षी झालं. 11वीला हे झालं, हा 11वी झाली. अगोदर लग्नानंतर नोकरी झाली. हो म्हणजे नंतर त्यावेळेला असं काय नोकरीला सुद्धा यांचा हातभार आहे आमच्या मंडळीचा. काय हातभार लावला तुम्ही? मी हातभार लावला असा 1.25 रुपये हाजरी. 3 महिने बाजरी काढली. ती बाजरी काढणारी अजून माणसं आहेत ती, आणि ते 60 रुपये मिळलेलं ह्यांना माऊलीला दिलं. डीएडला हा डीएड नवऱ्याला खर्चाला म्हणजे आईबाप पोरांना देते ते. हा तुमचं उलट झालं. उलट झालं. नवऱ्याला काय यांना वय नव्हती, गणिताचा विषय घेतला होता, वय नव्हती. कसलं काय म्हणजे गरिबीत तवा. आता काम धंदा नाही कुठं, लोकांच्या शेंगा फडाय गेली आणि तिथनं 12 आणून ह्यांना दिलं. बर. म्हणजे वह्या पेनाला पुस्तकाला सुद्धा बाई हो मदत केलेली आहे. केवढं भाग्य आहे म्हणायचं. म्हणजे आता तुम्ही काय बी म्हणा, पण मी रोजगार करून शाळा शिकवली, मला एक शब्द बोललं तर मला सैन होत नाही आता. ते नाही. नवऱ्याला शिकवलं हा. बायकोनं पैसे देऊन, हो, म्हणजे हे असं आताच्या जगात खरं बघायला वाटतंय का कोणालाही? आताच्या जगात खरंच वाटणार नाही, पण त्यावेळेला परिस्थिती होती, परिस्थितीनुसार ते सगळं आहे. हा. आणि विशेष म्हणजे अगोदर लग्न झालंय आणि नंतर नोकरी लागलेली आहे, आणि नोकरी लागल्यानंतर तुम्ही नाही का म्हटलं ते हो. डीएडला पण पैसे दिलेले हो आहेत. हो हा. म्हणजे केवढं मोठं भाग्य आहे. म्हणजे असं भाग्य कमी लोकांच्या नशिबात येतं. नाही 8 आणि हाजरी 12 आणि हाजरी खुरप पाहिला जायची मी. आणि त्याच्यावर त्या पैशाच्या ह्याच्यावर गुरुजी झालं. हा, म्हणजे नवऱ्याला गुरुजी तुमचा बनवण्यामध्ये हातभार चांगला लागला तिचा खूप मोठा हातभार आपल्या लागला. मंडळीचा. हा. हा. म्हणजे असं भाग्य कोणाला मिळत नाही, आणि आज ते तुमच्या नशिबे आलेलं आहे. तुम्हाला पोरं किती आहे ते? मुलगा एकच आहे. 3. काय नाव आहे ते त्यांचे? संगीता, जयश्री आणि भारत. भारत. मग संगीता काय करते? संगीता काय नाही करत, 10वी झाडाची केली आणि तिचं लगीन झालं. ही जी 10वी झाली आणि लगीन केलं. लगीन केलं. हा. आणि पोरगा पोरगा मग 30 वर्ष शिकवला. 20 वर्ष शिकवलं. हा, यांना पण यांनी द्यायचं पैसा नोकरी होते, किती पैसे होत. तेवढं थोडं 150 रुपये मला पगार होतो सुरुवातीला. आणि मी सगळं मागलं चालू कुटुंब बाजार हाट म्हणजे असं पोरांचं खायला पियाला ती सगळं मी आता आलीवलं, किंवा रोजगार करून, किंवा एक म्हस पाळली होती, शेरडं पाळली होती, ती सगळं करून तर मी वाजवलं. ह्यानी पोराला पैसे तेवढंच द्यायचं. पोरं शिकलं. ते चांगलं शिकला बरं का मुलगा. 4 लाख रुपये भरलं चेन्नईला जाताना त्याला. आता 75 वाढदिवस आहे, काय पोरांना सांगता?
काय वाटतं म्हणजे आता पोरं एवढं मोठं आता सत्कार करणार, हे करणार, ते करणार, काय सांगतोय पुन्हा ठाव का सांगतोय तुम्हाला काय वाटतं? मला वाटतंय आता हे का आता बसून खायचे दिवस आहेत. हो, बसूनच की आता. आता कुणी मला बोलायचं नाही, कुणी माग सर म्हणायचं नाही. अजिबात म्हणणार माझ्या नाही. मनानं एक भाकरी करून मी आपली खाऊन बघलं नाही, मग सांगितले आता ऐकणार पाहिजे, नाही. सांगितले, कारण तुम्ही महत्वाचा आहात, कारण तुम्ही त्यांना शिकवलंय, त्यांना मास्तर केलेलं आहे, पोरांना शिकवलंय. मग आज तुम्ही सगळ्यात मोठा माणूस म्हणून तुमच्याकडे आहे. मग तेच की मोठा मोठं. कोण आहे बारका कोण आहे कशाचं माझं खूप आहे. माझं डोसकं फिरतं. नाही, मुलाखत चालली तिकडे तिकडे सगळे दिसते ते ह्याच्यात चाललंय मोबाईल आता मध्ये. मला सांगा, तुम्हाला वडील तुमचं काय करत होता? आमचं वडील काय रोप विकत होतं. रुपये करत होता. कांद्याचं. माझ्या पाठचं भाव आहे तर सगळं गरीबी आहे. किती भाव आहेत तुम्हाला? 14 जणी. 14 जणी. काय काय नाव आहे ते त्यांचे? महादेव, बर सहादेव, उत्तम, रामचंद्र. बर. आता तुमचं लग्न ठरलं, वडिलांनी ठरवलं, काय ह्यांच्याकडे होतं म्हणून तुम्हाला दिलं? कायच नव्हतं. संचाला माडग्याला काय नव्हतं. तरी पण लग्न ठरलं. म्हणजे ह्याच्यातला आज संसार झालेला आहे. आमचं वडील काय म्हणलं आपलं हा एकटं पोरग आई जवळची जवळ म्हणून दिलं. चांगली गोष्ट आहे. गुरुजी, अजून एक तुम्हाला प्रश्न पडतो, हा, म्हणजे विचार. विचारतो. प्रश्न असा आहे की आताच शिक्षक बघितल्यानंतर आणि तुमच्या काळातलं शिक्षक बघितल्यानंतर काय फरक जाणवतो? नाही आमच्या काळात कसं होतं, पाडे मी 4थीला होतो का नाही तेवढं मला 30 पर्यंत पाडे येत होते 4थीत. आता 12वीची पोरं असली तरी त्यांना अजून पाडे येत नाहीत, म्हणजे 20 पर्यंत सुद्धा पाडे येत. म्हणजे इतका मोठा फरक आहे हो, शिक्षणातला फरक आहे. त्यावेळेचं शिक्षणच असलं होतं, खरंच चांगलं होतं. म्हणजे जेवढे शिक्षक मारत होते तेवढे प्रेमळ पण शिक्षक प्रेमळ बी होते. हा, आणि मुलं मोठी होती. मी पहिलीत 9 वर्ष होतो, पहिलीत होतो त्यावेळेला 9 वर्ष होतो मी. म्हणजे 10वीत जासर केवढा मोठा. आता अजून एक सांगा, आताच्या शिक्षकांना काय सल्ला द्याचाल की बाबा आता तुम्ही 75 झालाय, रिटायर झालेला आहे, 16 वर्ष तुम्ही रिटायर झाला, आताच्या शिक्षकांना काय बाबा काय सांगचाल आता? नाही आताच्या शिक्षकांनी काय केलं पाहिजे, मग फक्त अभ्यास की अभ्यास, बाकीचे जे बाहेरचे आहेत ते कामं ते शासनानं बंद केली पाहिजे त्यांची. हो, बाहेरची कामं लय पडते त्यांना, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे ते कमी पडते ती शिकवायला इकडं. म्हणून ते शासनाने काय बाकीची कामं काढून घेऊन फक्त शिक्षकांना आपलं हे शिकवण्याचं काम द्यावं. त्या काळात फक्त शिक्षकांना तेवढंच काम होतं, शिकवणे पोरांना एवढंच काम होतं. हो, एवढंच होतं. त्यामुळं तेवढंच काम जर शिक्षकांना दिलं तर मुलं चांगली घडवू शकतात. मुलं, आणि त्यावेळेला जास्त वयाची मुलं पहिलीत असायची, कमीत कमी 8 वर्षापासून तरी पुढं. आता 5 वर्ष पूर्ण झाली की त्याला पहिलीत नाव घालते ती. पहिलीत नाव. हा, त्यामुळे त्यांना काही जमत नाही एवढं. हा, म्हणजे बुद्धी कमी असते. म्हणजे त्या अलीकडच्या आणि त्या काळातला फरक आहे. हा, तेवढा फरक आहे. आता अजून एक प्रश्न आहे की शिक्षकांच्या वेगवेगळ्या संघटना असतात, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की संघ, समिती, असे संघटना आहेत. तुम्ही अशा कुठल्या संघटनेत होता का? त्या होतो ना मी त्या काळातले. हो, संघ होता. हा, संघ आमचा संघामधनं तुम्ही काम करत? हा, संघामधनं काम करत. बऱ्याच वेळेला बँकेच्या निवडणुका लागायच्या. हो, अशा कुठल्या निवडणुकीला तुम्ही कधी उभा राहिला? नाही उभं नाही राहिलो आपण, फक्त आपण मतदान वगैरे केलेलं आहे. मतदान केलं तुमच्या उमेदवाराचं? आपलं मतदान सभासद असल्यामुळे मतदान केलेलं आहे. उभं नाही राहिलो आपण कुठल्याला. आपलं संघाचा उमेदवार जो कोणी असेल त्याच्या. आणि जे मला सहकार्य चांगलं केलं बरं का बाकीच्यांनी कोणी आतापर्यंत, जे शिक्षक लोक होते का नाही माझ्या बरोबर, त्यांनी चांगलं सहकार्य केलं मला आतापर्यंत, म्हणजे असताना, सर्व्हिसला असताना. बरं, आता एक सांगा, प्रश्न शेवटचाच आहे. आता जे शिक्षक म्हणून नोकरी करतायत त्यांना काय सल्ला द्यायचा? मग तेच मी सांगतोय की आता काय करायचं, आता जे शासनाची काम आहेत का नाही ती शासनाने बंद करावी, आणि फक्त ते शिक्षकांना हे शिकवायला. थोड्या शासनाकडेच येतात की मुलांना जर म्हणजे काय म्हणतो आपण, त्यांचा जर अभ्यास पूर्ण झाला नाही किंवा काय नाही झाला तर सगळा परिणाम अभ्यासावर होतो. हा, तेच ना, हे कारण अभ्यासावर कमी पडले तर शिक्षकाला दोषी धरले जातात. ते. आणि शासन खरं तर अनेक वेळेला त्याच पद्धतीने की आता जनगणना सुरू केलेली आहे. हो, वेगवेगळी कामं त्यांच्या. आता ती सुट्टीत आहे जनगणना, असू द्या सुट्टीत कामं सांगू द्या, ते ठीक आहे. पण सर्व्हिसला म्हणजे नोकरी करताना सुद्धा त्यांना जावं लागतं ना. बरोबर आहे. आम्ही जात होतो स्वतः असं बाहेर. जनगणना अशा पद्धतीने. धन्यवाद. खरं तर आबा आणि त्यांच्या पत्नी बायडा ताई
आपल्या मानदेश भूषणशी बोललेले आहेत. खरं तर 75 वाढदिवस साजरा होत आहेत. मारडीकरांच्या वतीने, कुटुंबाच्या वतीने हा खरं तर हा वाढदिवस साजरा करत आहेत. वाढदिवसाच्या निमित्तानं खरं तर आज दोघांशी मनमोकळेपणाने गप्पा मारता आल्या. खरं तर एक आनंदाची बाब म्हणजे आबांचा मी विद्यार्थी आहे. माझ्याच गावात नोकरीचा शुभारंभ झाला आणि आज योगायोग असा आहे की आज त्यांचा 75वा वाढदिवसाची मुलाखत मानदेश भूषणच्या संपादक या नात्यातून मला घेण्यास संधी मिळालेली आहे. आबांना मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद आहेत आणि धन्यवाद. त्यांच्या वाढदिवसास मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा.